मित्रांनो, 2 जून 2026 पासून 5 राशींना गुरुकृपेचा अनुभव येणार आहे. गुरुकृपा जेव्हा होते तेव्हा आपली कामं अशी अगदी पटापट व्हायला लागतात. आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात आणि आपण कल्पवृक्षाखाली बसलोय की काय अशी भावना निर्माण होते. इतकं कल्याण गुरुकृपा झाल्यावर होत असतं. पण त्या 5 राशी कोणत्या आहेत आणि 2 जूनपासून असं काय बदल होणार आहे की ज्यामुळे त्या 5 राशींवर गुरुकृपा होणार आहे? चला जाणून घेऊया. मंडळी, 2 जूनला गुरुग्रह 1 वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे. म्हणजे सध्या गुरुग्रह मिथुन राशीमध्ये विराजमान आहे आणि 2 जूनला तो जाणार आहे कर्क राशीमध्ये. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क ही गुरुची उच्च रास मानली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर स्त्रिया माहेरी जाऊन कशा खुश असतात की नाही, तशी काहीची स्थिती कर्क राशीत गुरु आल्यानंतर होते. गुरु महाराज सर्व शक्तीनिशी कर्क राशीमध्ये त्यांचा प्रभाव दाखवतात आणि याच बदलामुळे काही सकारात्मक घडामोडी काही राशींच्या आयुष्यात घडणार आहेत. पटकन बोलूया त्या राशी कोणत्या आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. मान्य आहे की मेष राशीला 7.5 चालू आहे, त्यामुळे बऱ्याच अडचणी आहेत. पण आता हा जो 2 जून नंतरचा काळ आहे तो मेष राशींसाठी गुरुकृपेचा असणार आहे. गुरुचं हे गोचर करिअरच्या दृष्टीने अनुकूल मानलं जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. खूप काळापासून जी कामं अडकली होती ती आता पूर्णत्वाकडे जातील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळू शकतात आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी सुद्धा हा काळ उपयुक्त ठरू शकतो. म्हणजेच 7.5च्या या उन्हामध्ये गुरुकृपेमुळे तुम्हाला छत्री मिळणार आहे, संरक्षण मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो. गुरुकृपा होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याचे संकेत दिसतील. गुंतवणुकीतून सुद्धा लाभ मिळताना दिसेल. उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकतं. पूर्वीचे काही वाद असतील किंवा काही प्रलंबित प्रश्न असतील, अडकलेले प्रश्न असतील तर ते सुद्धा सुटण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीचे किंवा मालमत्ता खरेदीचे निर्णय या काळामध्ये घेतले जाऊ शकतात. त्यानंतरची रास आहे कर्क रास. आता गुरु महाराज कर्क राशीमध्येच येत आहेत, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी तर हा सुवर्ण संधीचा काळ असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गुरु उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी दिसतील. तुमच्या कार्यस्थळी तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं. मुलांशी संबंधित काही सकारात्मक घडामोडीसुद्धा घडण्याची शक्यता आहे. त्यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना सुद्धा अनेक चांगल्या संधी हे गुरुगोचर घेऊन येत आहे. आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. भागीदारीतून होणाऱ्या व्यवसायात काही सकारात्मक घडामोडी दिसून येतील. कुटुंबातील वातावरणसुद्धा अधिक सुसंवादित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरची रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांची कायम एक तक्रार असते की आम्ही खूप कष्ट करतो पण आमच्या मेहनतीला तसं फळ मिळत नाही. मकर राशीचे कायमच 7.5 मागे लागल्यासारखे हाल का असतात? आता मकर राशीला 7.5 नाही, पण तरीसुद्धा मकर राशीच्या व्यक्तींची ही तक्रार आपल्याला ऐकायला मिळते. पण आता गुरुकृपा झाली म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी कामकाजाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल मानला जात आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्याचबरोबर तुमच्या कामात प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती नवीन करार करू शकतात. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतले जाऊ शकतात. काही जणांना मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीसुद्धा मिळू शकते. मकर राशीच्या व्यक्तींनी नेहमी गुरु उपासना करावी. गुरुकृपा झाली तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. मित्रांनो, त्याचबरोबर 17 मे पासून अधिक महिना सुरू होतो आहे आणि या अधिक महिन्यामध्ये काय करावं, काय करू नये, कुठले स्तोत्र म्हणावे, कुठले मंत्र म्हणावे, कुठल्या उपासना कराव्या, या सगळ्या संदर्भात आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा पब्लिश करण्यात येतात. ते व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला अधिक महिन्याची संपूर्ण माहिती मिळेल. अधिक महिन्यामध्ये जी मंजुळवात बनवली जाते ती कशी बनवायची, कशी लावायची, या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुरू आहेत नवनवीन विषयांवरचे पॉडकास्ट. गुरुकृपेने तुमच्या राशीला नक्की आणखीन काय लाभ होणार आहे किंवा लाभ होणाऱ्या राशींमध्ये जरी तुमची रास नसली तरीसुद्धा 12ही राशींवर गुरुगोचराचा काय परिणाम होणार आहे, या संदर्भातला ॲस्ट्रोलॉजर ज्योती जोशी यांचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी
लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.